नमस्कार, लक्ष्मी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण एक वेगळी रेसिपी करणार आहोत, मिरचीची आमटी। त्याला लागणारे साहित्य 10-12 मिरच्या, 1 वाटी खोबरं, उभा कांदा, मिरी, हळद, बारीक चिरलेला कांदा, मोहरी, हिंग, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर। साहित्यात थोडीशी चिंच आणि धणापूड पण घालावी। थोडंसं तेल घालून घ्यावे। तेल गरम झालं की तेलावर मोहरी म्हणजे ज्याला आपण राई म्हणतो ती मोहरी टाकावी। मोहरी तडतडली की थोडासा हिंग, हिंग झाला की त्याच्यावरती ज्या मिरचीचे 2-2 तुकडे करून घेतले आहेत ती मिरची, आणि मिरची साधारण पांढरी झाली म्हणजे तेलात भाजल्यासारखी झाली की त्यावर कांदा टाकावा। कांदा बावल्यासारखा झाला किंचित, त्यामुळे आता त्याच्यावरती हळद टाकायची। आणि ते सगळं परतून घेऊन त्यात थोडं पाणी घालायचं, साधारण 1.5 वाटी। हे 1.5 वाटी पाणी घातल्यावर पाण्यालाही छान उकळी आली, मिरची ही 2-3 मिनिटातच शिजते। आता त्यात चवीनुसार मीठ, थोडीशी साखर हे घालून त्याला परत 2 मिनिटं गॅसवर तसेच ठेवून ह्याची उकळ पुडायला द्यायची नाही। ते सांग, सगळे गोष्टी सांगूचे नसतात, आपला हातचा राखून ठेवता असता, सगळं काय सांगतो।